वडगाव नगर पंचायतमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दररोज किमान 2 तास पाणी मिळालं पाहिजे। प्रति माणसी 135 लिटर प्रमाणे हे जो काही सर्क्युलर किंवा नियम आहे त्या नियमाच्या प्रमाणे पाणी मिळणं हे आवश्यक आहे। आणि त्याकरताच आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये वडगाव नगर पंचायतच्या 40 कोटी रुपयाच्या योजनेची मान्यता घेतली। ते काम प्रत्यक्षात सुरू आहे आणि खरोखर जे काम आज होते ते जवळपास 80 ते 85% काम हे ऑगस्ट पर्यंतचा कालावधी कामाला असताना सुद्धा ते पूर्ण झालेले आहे। जुलैच्या मंथ एंड पर्यंत ही संपूर्ण स्कीम पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात पाणी ऑगस्ट मध्ये प्रत्येक नागरिकाला येईल हा विश्वास आणि हा शब्द मावळच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून वडगावच्या जनतेला देखील मी देऊ इच्छितो। आमचे पाणी सभापती सुनील भाऊ ढोरे हे देखील स्वतः पाणी योजनेचा फॉलोअप घेत आहेत। ज्या ज्या ठिकाणी शेतकरी पाईपलाईन न्यायला अडवत आहेत किंवा स्थानिक पातळीवरती काही अडचणी होत आहेत, जागेंच्या बाबतीत अडचणी होत आहेत, काही भागामध्ये रात्रीच रस्ते खोदून पाईप टाकावे लागत आहेत आणि अशा सगळ्या कामांचं स्वतः व्यक्तिगत सभापती या नात्याने सुनील भाऊ देखील लक्ष घालून काम करतायत। उन्हाळा आहे, पाण्याचा शॉर्टेज आहे आणि नागरिकांची मागणी देखील आहे, पण त्यात एक दुसरी बाब पण अशी आहे जी मुख्य जलवाहिनी आहे ज्याला आपण मेन रायझिंग म्हणतो, त्या मेन लाईनवर सुद्धा काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन पैसे खाऊन मेन लाईनवरच कनेक्शन दिलेत आणि अशा अधिकाऱ्यांना पाठी घालायचं नाही अशी भूमिका नगरपालिकेतल्या नगराध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्यांनी घेतली आणि त्यावरती कारवाई सुद्धा प्रत्यक्षात सभापती आणि अधिकाऱ्यांनी आता सुरू केली आहे। मेन रायझिंग वरनं पाणी अर्धा इंच जरी घेतलं तरी ते 24 तास किंवा जेवढा तास पंपिंग आहे तेवढे तास पाणी त्यातून खेचलं जातं आणि लाखो लिटर पाणी हे इथल्या मेन रायझिंग वरनं ते हॉटेल व्यावसायिक असतील किंवा अजून इतर कुठले व्यावसायिक आहेत हे देखील परस्पर अनधिकृतपणे पाणी पंपिंग करून उपसत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार। शेवटी पाणी प्रत्येकाला देणं हे क्रमप्राप्त जरी असलं तरी ते नियमाने असावं, अधिकृत असावं, त्यांनी परवानगी घेतलेली असावी, त्यांनी नगरपालिकेमध्ये पाणीपट्टी किंवा पाणीचा जो कनेक्शन टॅक्स आहे तो भरला पाहिजे एवढी आमची माफक अपेक्षा आहे। कनेक्शन प्रत्येकाला मिळेल परंतु त्यांनी रीतसर घ्यावं, बेकायदेशीर घेऊ नये हे देखील मी आज आव्हान करतो। माझ्या साते ब्राह्मणवाडी आपण पाणी देतो आज या ठिकाणी सुद्धा काही नागरिकांची मागणी होती। आज या हायवे रोडच्या लगत असलेल्या जांभूळ फाट्याच्या परिसरात काही नागरी वस्ती आहे त्यांना आता काही महिन्यांकरता टाकीवरनं पाण्याची स्वतंत्र लाईन देण्याचा निर्णय झाला आहे। ग्रामसेवक त्या बाबतीत तात्काळ काम सुरू करून साधारणतः 1.5 किलोमीटरची लाईन टाकावी लागेल, ती टाकून पाईपलाईनचं कनेक्शन त्यांना दिलं जाईल। 8 दिवसाकरता तात्पुरतं पिण्याच्या पाण्याकरता एक कनेक्शन आजपासून सुरू आहे, परंतु 8 दिवसात ती लाईन त्यांनी पूर्ण करावी असं देखील सांगितले। ग्रामपंचायतीची स्वतंत्र योजना आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे, ते करत नाहीत, त्या बाबतीत देखील पूर्ण करावं।